नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 21 ते 25 डिसेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 25 डिसेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। तसेच किमान तापमान 16 ते 20 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 82% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 51% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग ताशी 2 ते 6 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 21 ते 25 डिसेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 21 ते 25 डिसेंबर दरम्यान कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। तसेच किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 81% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 51 ते 52% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 7 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 21 ते 25 डिसेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 25 डिसेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 85% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 50 ते 52% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 4 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। शेती सल्ला. ऊस डिसेंबर महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग 3.63 मिलीमीटर प्रति दिवस एवढा असतो। त्यामुळे ऊस पिकास दररोज 2.17 लिटर एवढी पाण्याची गरज असते। ती गरज पूर्ण होण्यासाठी 4 लिटरचा ड्रिपर असलेला ठिबक सिंचन संच दररोज 33 मिनिटे चालू ठेवावा। गहू पिकावर पेरणीनंतर 55 दिवसांनी 19-19-19 या विद्राव्य खताची 2% म्हणजेच 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी। आंब्यावर तुडतुडे कीड आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 3 मिली अधिक सल्फर 80 WP 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी। धन्यवाद।